नमस्कार. मी आज आपल्याला दातांची निगा कशी राखावी या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे. मी डॉक्टर रंजना हजारे, अमळनेर येथे मी प्रॅक्टिस करते, दातांची डॉक्टर आहे. आपण सकाळी उठल्यापासून काही ना काही सकाळपासून घेतच असतो. सर्वात आधी उठल्यानंतर ब्रश करणं खूप अत्यंत जरुरी आहे. कारण काय, रात्री आपण जे जेवण करतो आणि रात्री 8-9ला जर जेवण केल्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत आपण जे 6ला 7ला जोपर्यंत आपण झोपतो तोपर्यंत आपलं तोंड बंद असतं आणि दिवसभरामध्ये आपलं तोंड उघडं असतं आणि दिवसभरात आपण काही ना काही पीत असतो, पाणी पितो, गुळण्या करतो. पण रात्री आपण जेव्हा झोपतो त्यानंतर आपण काही पाणी घेत नाही किंवा काही नाही, झोपेमध्ये आपलं तोंड बंद असतं. त्यामुळे तोंडामध्ये जे काय अन्न इकडे तिकडे आपण रात्री जेवणानंतर अडकलेलं असतात, तर ते अन्न तोंडामधल्या ज्या कॅव्हिटीमध्ये, तोंडातल्या आतल्या आवरणामध्ये जे काही छोटे छोटे बॅक्टेरिया वगैरे जमा झालेले असतात, 2 दातांच्या मध्ये बॅक्टेरिया असतात, त्यांना ते खाद्य मिळतं जे आपण रात्री जेवण केलेलं असतं. त्यामुळे त्याची ग्रोथ रात्री जास्त होते. म्हणून आपण सकाळी उठल्याबरोबर आधी किंवा झोपतानाच ब्रश करून झोपलेलं केव्हाही चांगलं. आणि ते कंपल्सरी रात्री झोपताना ब्रश करण्याची सवय सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून दात किडण्याची प्रक्रिया कमी होईल किंवा आपण ते टाळू शकतो. सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचा आणि दिवसभरामध्ये आपण जे काही खातो प्रत्येक जेवणानंतर आपण गुळणी करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि आपल्याला जर दातांचे मोठे आजार टाळायचे असेल तर वर्षातनं किंवा 6 महिन्यातनं एकदा तरी डेंटिस्टकडे, जरीही आपल्याला काही त्रास नसला तरी चेकअप करणं जरुरी असतं, जेणेकरून आपलं आरोग्य दातांचं चांगलं राहतं. आणि जो दातांच्या उपचारांसाठी जो खर्च येतो तो पण आपण टाळू शकतो. आणि आपले जे दात जास्त दिवस आपल्याला साथ देतात. दात म्हणतात ना की चणे आहे तर दात नाही, दात आहे तर चणे नाही. जर दातच नसतील तर आपल्यासमोर जे काही ठेवलेलं असेल अन्न वगैरे ते जर आपण खाऊ शकत नसेल तर आपल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून सगळ्यात आधी तर जे काही आपल्या शरीराचं आरोग्य आहे ते तर ओरल कॅव्हिटीपासून आहे. म्हणजे मुख आरोग्य जर चांगलं असेल तर आपलं सगळं शरीरच चांगलं राहतं. जर दातच नसतील तर आपण जे काही खाऊ त्याचं रूपांतर चांगल्या याच्यात होणार नाही आणि आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे अपचन वगैरे असे त्रास होऊ शकतात. प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काहीतरी त्रास होत राहतो. आपण दिवसभरामध्ये जे काही खात असतो तर इकडे तिकडे दातांमध्ये अडकतं किंवा 2 दातांच्या मध्ये जे अन्नकण अडकतं ते आपण काही ब्रशने साफ करू शकत नाही. म्हणून आपण आणखी एक त्याच्यावर उपाय आहे की एक रीळ मिळतो, त्याला वॅक्स कोटेड रीळ असतो, तो आपण घ्यायचा. 50-60 रुपयाला किंवा जास्तीत जास्त 100 रुपयापर्यंत तो रीळ मिळतो. त्याला वॅक्स कोटिंग असतं. प्रत्येक वेळी आपण जे काही खातो किंवा काही रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करतो तेव्हा तो रीळचा थोडासा तुकडा घ्यायचा आणि 2 बोटांमध्ये गुंडाळून तो 2 दातांच्यामध्ये टाकून ते अन्नकण काढून टाकायचं. ब्रशचे ब्रिस्टल जे असतात किंवा ब्रशचे जे दात असतात ते 2 दातांच्यामध्ये जात नाही. फक्त वरवरची ती फक्त साफसफाई होते. पण 2 दातांच्यामध्ये जे काही अन्नकण अडकतं तिथे जास्त कीड निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं की तो फ्लॉस, त्याला डेंटल फ्लॉस असं म्हणतो, तो तुकडा असा साधारण एक 2-4 इंच असा तुकडा तोडून रीळाचा 2 दातांच्यामध्ये टाकायचा आणि जे काही फूड पार्टिकल्स 2 दातांच्या मध्ये अडकलेले असतात ते त्यांनी साफ होतात, जेणेकरून 2 दातांच्यामध्ये जी कीड असते ती निर्माण होणार नाही आणि आपल्याला तोंडाचा पण वास येणं हे आपण टाळू शकतो. आणि पेस्ट पण वापरण्याचे बऱ्याच जणांना संभ्रम पडतो की कुठला पेस्ट वापरावा, कारण टीव्हीवर भरपूर ॲडव्हर्टाईज येत असतात. पण लोकांना समजत नाही की कुठला पेस्ट घ्यावा काय. पण प्रत्येक पेस्ट हा चांगलाच असतो, फक्त त्याची वापरण्याची जे प्रोसिजर आहे ती व्यवस्थित पाहिजे. खूप पूर्ण ब्रश भरून पेस्ट घेण्यात काही अर्थ नसतो. आपल्या हरभऱ्याच्या दाण्या एवढ्या जरी आपण पेस्ट घेतला, आणि त्याची टेक्निक खूप महत्त्वाची आहे. ब्रशवर तो पेस्ट घेतल्यानंतर समोरच्या दातांना आपल्या दाताची जी उंची असते त्याला आडवा ब्रश नाही करायचा, जेणेकरून आडवा जर केला तर त्याचं वरचं इनॅमल जे असतं दाताचं जे कडक असतं ते घर्षण होऊन ते निघून जातं आणि ते रिपेअरेबल नाही आहे. जो सेकंड आवरण असं दाताचं ते रिपेअरेबल आहे, पण वरचंच आवरण गेलं तर ते आपण काहीच करू शकत नाही. म्हणून वरचं आवरण जेणेकरून घासला न जावं म्हणून हलक्या हाताने आणि राऊंड मोशननी असं
गोल 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 हलक्या हाताने फिरवत जायचं, जास्त प्रेशर नाही द्यायचं ब्रश करताना. आणि दाताचा प्रत्येक भाग तुम्ही घासला गेला पाहिजे. जिभेकडची बाजू, टाळूकडची बाजू, जिथे आपण अन्नकण चावतो ती पण बाजू चांगली ब्रश खाली मागे पुढे ॲक्शन करून ती साफ करायला पाहिजे आपण. जीभ पण साफ करण्यासाठी टंग क्लीनर मिळतं किंवा ब्रशनी तुम्ही पण जीभ साफ करू शकता असं आहे. आणि आजकाल लोकांना वेगवेगळ्या व्यसन जडलेले आहेत. गुटखा आहे, सिगारेट आहे, तंबाखू आहे. ह्या सगळ्या सवयी सगळ्यांनी टाळायला पाहिजे, जेणेकरून कर्करोग टाळू शकतो आपण. गुटखा वगैरे या सगळ्या व्यसनापासून सगळ्यांनी लांब राहायला पाहिजे. कारण इतके लोक गुटखा खातात, त्यांना कॅन्सर नाही झाला आणि मला कसं काय ज्यांना कॅन्सर झालेला असतो तो म्हणतो की अरे याला झाला नाही, त्याला झाला नाही म्हणून मी सुरुवात केली, असं काही नाही. आपापल्या प्रत्येकाच्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर ते अवलंबून असतं. समोरचा व्यक्ती गुटखा खात असेल तर लगेच ती वाईट सवय आपल्याला लागू शकते, पण त्याला काही झालं नाही म्हणून आपल्याला होणार नाही असं हे चुकीचा भ्रम आहे. म्हणून गुटखा खाणं वगैरे हे सगळे व्यसन टाळावे, जेणेकरून मोठे मोठे रोग आपल्याकडनं होत नाही. दाताच्या संदर्भातले जे काय आहे ते हल्ली दातून म्हणजे एक तर आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे की लिंबाच्या काडीने दातून करावं वगैरे, पण आता सध्या ते कोणी करत नाही. पण ते केलेलं खूपच चांगलं, कारण जे कडुलिंब हे आहे, कडुलिंबामध्ये हे अँटीबायोटिक हे नॅचरल प्रमाणात मिळतं. ते पण तुम्ही करू शकता. काडी घ्यायची ती आणि त्याला थोडंसं सोलायचं आणि ते 2 दातांच्या मध्ये किंवा नुसती फिरवली तरी चालते. पण ते कडुलिंबाची आपल्या जे आधीचे जे लोक आहेत तेव्हा त्या काही ब्रश नव्हते किंवा पेस्ट नव्हता, तेव्हा ते काय करायचे, कडुलिंबाचा हे आणायचे, काडी आणायचे, छोटी कोवळी काडी, त्यांनी ते दातून करायचे. पण तेच आता डेंटल फ्लॉस हे काम करतं. जे कडुलिंबाची काडी दातून करायचं ते आता डेंटल फ्लॉस काम करते. नाही, मंजन करण्यापेक्षा टूथपेस्टच अशा चांगल्या आहेत, ते तुम्ही वापरू शकता. फ्लोराईडयुक्त पेस्ट पण आहेत अवेलेबल, ते पण तुम्ही वापरू शकता. आता लहान बाळ असतात आणि काही वर्किंग वुमन असतात, ते काय करतात, बाळांना बाटली देतात तोंडामध्ये, ते बाळ सारखं त्या निप्पलनी दूध ओढत असतं किंवा रेडीमेड फूड देतात, रेडीमेड दूध देतात. ते टाळायला पाहिजे. वाटी चमच्यानीच लहानपणापासूनच बाळाला दूध द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना रॅम्पंट केरीज म्हणून म्हणतात की लहानपणापासूनच त्यांना केरीज सुरू होतात, दातांमध्ये कीड निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ते बॉटल वगैरे द्यायला नाही पाहिजे. आणि जेणेकरून सात्विक जेवण, घरातले पौष्टिक आहारच सर्वांनी घ्यायला पाहिजे. लहानपणापासूनच बाहेरचं जंक फूड शक्यतो टाळायला पाहिजे. त्याचाही आणि हे जे कोल्ड्रिंक्स वगैरे आहे त्याने तर दातावरती खूप परिणाम होतो. दाताचं वरचं सगळं इनॅमल निघून सेन्सिटिव्हिटी नावाचा प्रकार तयार होतो. तो काही रिपेरेबल होऊ शकत नाही आणि काही खाल्लं, आईस्क्रीम वगैरे थंड गोड पदार्थापासून पण झंझणा येतात. त्यामुळे कोल्ड्रिंक वगैरे घेणं टाळावं, जंक फूड टाळावं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे. दाताचं आरोग्य जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर दातासाठी सगळ्यात मेन तर आहे कॅल्शियम. कॅल्शियम हे आपल्या नॅचरल सोर्स आहे. एकतर दुधापासून पण कॅल्शियम मिळतं. पालेभाज्या, पालक वगैरे हे जे हिरव्या पालेभाज्या, त्यातून पण चांगला सोर्स आहे कॅल्शियम मिळण्याचा. फळं, जे फ्रेश फ्रूट्स असतात, संत्री, मोसंबी, याच्यातनंही आपल्याला कॅल्शियम मिळू शकतं. तेही तुम्ही आहारामध्ये समावेश करावा, जेणेकरून तुमचं दाताचं आरोग्य पण चांगलं राहील आणि दात पण मजबूत होतील आणि ते जास्त दिवस टिकतील. नैसर्गिकरित्या पण कॅल्शियम काही पालेभाज्यांमध्ये पण आहे. शेवग्याच्या झाडापासून पण कॅल्शियम तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळू शकतं. कढीपत्त्यापासून पण तुम्ही कॅल्शियम मिळवू शकता. कढीपत्त्याचाही तुम्ही आहारामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्ही उपयोग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत दाताची चांगली निगा राखावी अशी मला सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार.